अध्यात्म रामायण उत्तरकांड षष्ठ सर्ग कुशासाठी परमार्थ उपदेश मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, यमुना नदीच्या तीरावर राहणारे सर्व मुनी एकदा लवण राक्षसाच्या भीतीमुळे राघवांशी भेटण्यास आले। श्रीरामांकडून अभय मिळवण्याची इच्छा असणारे ते असंख्य ब्राह्मण भृगुपुत्र च्यवन या मुनी श्रेष्ठांना पुढे करून आले होते। अतिशय भक्तीने त्यांचा सत्कार करून त्या मुनी समुदायाला आनंद देत रघुकुल श्रेष्ठ श्रीराम मधुर शब्दात बोलले, हे मुनी श्रेष्ठांनो, तुमच्या आगमनाचे काय बरे कारण आहे? तुम्ही मला जशी आज्ञा कराल तसे मी करीन। जर तुम्ही प्रेमाने मला भेटण्यास आला असाल तर मी धन्य आहे। आपले जे काही दुष्कर कार्य असेल ते सुद्धा मी करेन। मला मदसेवकास तुम्ही आज्ञा द्यावी, कारण ब्राह्मण हेच माझे इष्ट दैवत आहे। श्रीरामांची वचने ऐकून च्यवन आनंदित झाले आणि म्हणाले, हे प्रभू, पूर्वी कृतयुगामध्ये मधु नावाचा एक महादैत्य अतिशय धर्मात्मा आणि देव व ब्राह्मण यांची पूजा करणारा होता। त्याच्यावर प्रसन्न झालेल्या भगवान महादेवांनी त्याला एक अतिशय उत्तम शूल दिला आणि त्याला सांगितले, या शुकाने तू ज्यास तडाखा देशील तो भस्मीभूत होऊन जाईल। असे म्हणतात की रावणाची धाकटी बहीण कुंभिन ही त्याची भार्या होती। तिच्यापासून लवण नावाचा भयंकर पराक्रमी दुष्ट मनाचा दुर्जय आणि देव व ब्राह्मण यांची हिंसा करणारा राक्षस उत्पन्न झाला होता। हे राजेंद्रा, ज्याचे कडून त्रस्त झालेमुळे आम्ही तुम्हास शरण आलो आहोत। त्यांचे वचन ऐकून श्री राघव म्हणाले, हे मुनी श्रेष्ठांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये। मी त्या लवणाचा नाश करतो, तुम्ही निश्चिंतपणे जावे। असे सांगून श्रीराम आपल्या बंधूंना म्हणाले, तुमच्यापैकी लवण राक्षसाचा वध कोणास करावयाचा आहे आणि ब्राह्मणांना अभयही देईल। श्रीरामांचे वचन ऐकून भरत हात जोडून राघवांना म्हणाला, महाराज, मीच लवणाचा वध करेन। हे प्रभू, मला आज्ञा द्यावी। तेव्हा श्रीरामांना नमस्कार करून शत्रुघ्न म्हणाला, हे राघवा, युद्धामध्ये लक्ष्मणाने फार मोठे कार्य केले आहे। महाबुद्धिमान भरताने नंदीग्रामी राहून दुःख अनुभवले आहे, तेव्हा आता लवणाच्या वधास्तव मीच जातो। हे रघुश्रेष्ठा, तुमच्या प्रसादाने मी त्या राक्षसास युद्धात ठार करतो। ते ऐकून शत्रुघातक श्रीरामांनी शत्रुघ्नाला आपल्या जवळ बसविले आणि म्हटले, आजच मी तुला लवणाच्या मथुरा नगरीचा राज्यपदी अभिषेक करतो। मग लक्ष्मणाकडून राज्याभिषेकाचे सर्व साहित्याची तयारी करून शत्रुघ्नाची इच्छा नसतानाही श्रीरामांनी प्रेमपूर्वक शत्रुघ्नावर अभिषेक करविला। शत्रुघ्नास एक दिव्य बाण देऊन श्रीराम म्हणाले, लोकांना काट्याप्रमाणे सलणाऱ्या त्या लवणास तू बाणाने ठार करावेस। तो लवण शंकराने दिलेल्या शूलाची पूजा तर घरातच करतो आणि नाना प्रकारच्या प्राण्यांच्या वधास्तव तो जंगलात जात असतो।
वनात फिरत असतानाच तू हाती धनुष्य घेऊन त्याच्या नगरद्वाराशी उभा राहा. तो जंगलातून परत आल्यावर तुला पाहून रागाने तो त्रिशूळा विनात तुझ्याशी युद्धास तयार होईल. त्यावेळी त्याचा वध करणे योग्य होईल. त्या क्रूर लवणास ठार करून तू मधु नावाच्या वनात एक नगर वसवून माझे आज्ञेनुसार तेथेच राहू लाग. तू प्रथम पुढे जाऊन राक्षसाचा वध करावास. त्यानंतर तुझे पाठोपाठ 5,000 घोडे, 2,500 रथ, 600 हत्ती आणि 30,000 पायदळ सैन्यही तिथे येईल. श्रीरामांनी असे सांगून त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून अनेक आशीर्वादासह त्याचे अभिनंदन केले आणि त्या मुनींच्या बरोबर शत्रुघ्नास पाठवून दिले. श्रीरामांचे आज्ञेप्रमाणे शत्रुघ्नाने पुन्हा युद्धामध्ये मधुपुत्र लवणाचा वध करून तेथे मथुरा नगरी वसविली. नंतर लोकांना दान आणि मान देऊन शत्रुघ्नाने देखील मथुरा नगरीस एक समृद्धशाली नगर बनविले. त्याच सुमारास श्री वाल्मिकी यांचे आश्रमी सीतेने 2 पुत्रांना जन्म दिला. ज्येष्ठ पुत्र कुश आणि कनिष्ठ पुत्र लव अशी नावे वाल्मिकी ऋषींनी ठेवली. सीतेचे ते पुत्र क्रमाने सर्व विद्या संपन्न झाले. वाल्मिकी ऋषींनी त्यांचे उपनयन केले. मग ते वेदाच्या अध्ययनी तत्पर झाले. त्या सुंदर बालकांना वाल्मिकी ऋषींनी संपूर्ण रामायण काव्य शिकविले. जे रामायण पूर्वी त्रिपुरनाशक शंकराने पार्वतीला कथन केले होते तेच रामायण वेदाचा अर्थ विस्तृतपणे तपशीलवार कळावा म्हणून वाल्मिकी ऋषींनी त्या दोघांना शिकविले. अश्विनी कुमाराप्रमाणे आणि गोड आवाजाने ते दोघे कुमार वीणेच्या तालावर रामायण गात वनी फिरत असत. सर्ग 6 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.